मराठा मंडळ रत्नागिरीच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीत भव्य दिव्य असा शॉपिंग अँड फूड फेस्टिवल सुरू झालाय। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल पासून रविवार दिनांक 27 एप्रिल असा सलग 3 दिवस हा शॉपिंग अँड फूड फेस्टिवल संपन्न होणार आहे। शुक्रवारी मराठा भवन इथे श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन झालं। फूड अँड शॉपिंग फेस्टिवलमध्ये फनी गेम्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले। सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि फनी गेम्स होतील। शॉपिंग अँड फूड फेस्टिवलसह महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन देखील इथे आहे। इमिटेशन ज्वेलरी, कपडे, कोकणातील प्रसिद्ध उत्पादने, सजावटीचे साहित्य, हँडमेड साबणासह खाद्यपदार्थांचे स्टॉल या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत। मराठा मंडळाचे कोणतेही कार्यक्रम इथे असू दे, त्या कार्यक्रमाला आवर्जून मी उपस्थित राहते, कारण मला एक आपल्याविषयी फार आत्मीयता वाटते सर, आणि इथे यावंसं वाटतं। हे उगाच नसतं, कारण हे विधिलिखित असतं, कारण एक आपली माणसं त्यांना जोपासण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। तेच काम उल्हासराव त्यांच्या पेपरच्या माध्यमाने करत असतात। त्याबद्दल सुद्धा माणुसकी म्हणून जगणं हे आपण करतच असतो। पण मला वाटतं आपला इथे हा सुंदर असे आपण स्टॉल इथे टाकलेले आहे, बनवलेले आहे। हे डॉक्टर मॅडम सुनीता चव्हाण यांचीच किमया होईल, आणि त्यांच्या मनामध्ये होतं की असे स्टॉल सतत भरत राहावे, सीझनमध्ये असे स्टॉल उभे करणे हे त्यांचं पहिली त्यांची मनीषा होती, आणि आज पूर्ण झाली असं मला वाटतं। आज त्या आजारी येऊ शकल्या नाहीत, परंतु त्यांचे सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करेन, त्यांचे सुद्धा मी आभार मानेन। असे सुंदर स्टॉल सर्व रत्नागिरीकरांनी त्यांचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं, आणि जरूर इथे यावं, भेट द्यावी, आणि पेपरच्या माध्यमातून आपण ते देतच असतो। आज पण तुम्ही पेपर उघडल्यानंतर तुम्हाला नीटसर त्याची माहिती मिळेल, जाहिराती पण आहेत, त्याशिवाय स्क्रीनवर सुद्धा जाहिराती आहेतच, आणि त्यामधून आपल्याला सुंदर सुंदर असे कार्यक्रम इथे होत असतात, त्याची आपल्याला माहिती मिळते। तसंच सांस्कृतिक कार्यक्रम इथे 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम पण होणार आहे, त्यासुद्धा आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावं अशी मी आपणास आशा व्यक्त करते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।